म्हैस कट्टा सगळ्यात उभी आहे. तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे. आता मी खरंच म्हातारी झाले. हा कडबं काय चावे ना मला. रेडकाला हात मारते. अरे बाळा, माझे काम करशील का? हो सांग ना. ही एवढी कडब्याची पेंडी तेवढी नदी पलीकडच्या कडबाकुटीतून कापून घेऊन ये, म्हणजे मला कडबा नीट जगता येईल. दे मला पेंडी बांधून. एक रिकामा मोठा सुद्धा दे. कुटीसाठी आता कापून घेऊन येतो. म्हैस रेडकाच्या पाठवर कडब्याची पेंडी घेऊन येते. रेडकू उड्या मारत नदी किनाऱ्याजवळ बसतो. रेडकू नदीत तर आली. पाण्याचा किती मोठा आवाज येतो. पाणी भरपूर असेल. मी जाऊन शेकेन का नदी ओलांडून? कोणाला विचारू बरं ते. इकडे तिकडे पाहते. बैल काका नदीवर सरताना दिसतात. त्यांच्याजवळ जाते. बैल काका, मला नदी पलीकडच्या कडबा कुटीवर जायचं आहे. आजीसाठी कडबा कापून घ्यायला. पण मी नदीतून जाऊ शकेन का? नदीत पाणी जास्त दिसतंय. मला भीती वाटते. अरे काळजी करू नको, गुडघ्या इतकं तर पाणी आहे, आरामात जाशील. नदी रेडको नदीवर पळत येतो. पाण्यात पाय टाकणार तेवढ्यात त्याला झाडावरची खारुताई हाक मारते. अरे बेटा, कुठे चालला? नदीला पाणी किती आलंय? वाहून जाशील. मागे फिर. खारुताई, पाणी जास्त नाही असं मला बैल काकांनी सांगितलंय. मला आरामात जाता येईल. मुळीच नाही. कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली. असा वेडापणा करू नको. मागे फिर. रेडको विचारात पडते. गोंधळून आली. घरी यायला निघते. घरी लवकर आलेला पाहून म्हैसाची विचारते. अरे कडबाकुटी बंद होतीस का? नाही ना आजी, मी कडबाकुटीला गेलोच नाही. नदीला पाणी खूप जास्त आलंय. नदीपासून परत फिरलो आणि परत आलो. असं कसं होईल? सकाळीच तर गाडो दादा नदी पार करून गेले. तो सांगत होता गुडघ्या इतकेच पाणी होतं. मला बैल काका म्हणाले की पाणी कमी आहे. पण खारुताईने सांगितलं की तिची मैत्रिणी पलीकडे जाताना वाहून गेली. मग मी घाबरलो आणि परत आलो. अरे वेड्या, नीट विचार कर. बायकांना किती उंच आणि मोठे आणि खालचा बुटकी आणि छोटी. मग तिला जास्त पाणी वाटणारच ना. आता माझ्या लक्षात आलं. खरंच की आता माझ्या लक्षात आलं. आता कापून घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून. ते उड्या मारत नदीजवळ जाते. रेडको नदीच्या पाण्यात पाय टाकणार. खरंच की माझ्या गुडघ्याच्या थोडंसं वर आहे. मला सहज जाता येईल. रेडको सावकाश नदी पार केल्यावर पलीकडच्या काठावर पोचतो. आनंदाने गाणे म्हणत कडबाकुटीच्या दिशेने जातो. व्हेरी